नमस्कार मंडळी. आज आहे विराजचा बर्थडे आणि नवरात्रातील चौथी माळ. खरं तर विराजचा बर्थडे कधीच नवरात्रामध्ये येत नाही, पहिल्यांदाच आलेला आहे. त्याची इच्छा होती की आज मी आरती करणार म्हणून. खरं तर आज सकाळी त्याची लवकर स्कूल असते 7 वाजता. आरतीवाले काका देखील खूप लवकर आले होते, कारण विराजलाही स्कूलला जायचं होतं. त्यामुळे मग ते 6:45लाच आले होते. आमची तयारी पूर्ण झाली होती. मग छान अशी आरती करून विराज स्कूलमध्ये गेला. त्यानंतर घरातील सर्व कामं आवरल्यावर मी दुपारी केक तयार करण्यासाठी घेतला. खरं तर पहिल्यांदाच केकचं बजेट हे हल्लेलं होतं. खरं तर मला सुद्धा आयडिया नाही आहे की असं का झालं. पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळपासून विचार करत होते दुपारपर्यंत की कसा केक बनवायचा. कारण यावेळेस मला विराजने काहीही आयडिया दिलेली नाही आहे कोणता थीम करायचा. तो प्रत्येक वेळी सांगतो मला कोणती थीम करायची केकची, पण यावेळेस त्यानं काहीच नाही सांगितलं, फक्त फ्लेवर सांगितला आणि मी त्या फ्लेवरनुसार मग केक बनवायचं ठरवलं. खरं तर मला रेक्टँगल शेपमध्ये 2 kgचा केक बनवायचा होता, पण मला बेस भेटला नाही आणि बॉक्स पण भेटला नाही. बॉक्सची काही गरज नव्हती, पण विराजचा बर्थडे आम्हाला एका वेगळ्या ठिकाणी सेलिब्रेट करायचा असा प्लॅन होता. त्यानंतर बॉक्स भेटला नाही, बेस भेटला नाही, त्याच्यामुळं मग तो प्लॅन चेंज केला. म्हटलं जाऊ दे, आपण घरीच केक करूयात, सेलिब्रेशन करूयात. तर मग त्या हिशोबाने मी केक बनवायला घेतला. जसं सुचेल तसा पहिल्यांदा मी केक बनवलेला आहे. तो कसा झालाय खरं तर मला देखील सांगता येणार नाही, पण छान झालाय. अथर्व म्हणजे ह्यांच्या मामाचा मुलगा, तो देखील आला होता. तर त्याला हा केक खूप आवडला. म्हणजे तो म्हणत होता की हा केक कट करावा असं नाही वाटत, खूप छान दिसतोय. आणि संध्याकाळी मग नंतर 5 वाजता ताई आल्या होत्या, नणंद. तर त्यांच्यासाठी चहा वगैरे मग सर्वांनी चहा घेतला आणि मी जसा वेळ भेटेल तसा केक डेकोरेशन करत होते. वेळ भेटेल म्हणण्यापेक्षा की माझी असा मूड नव्हता खरं तर, माहीत नाही कोणत्या कारणास्तव. मला असं कधी फील होत नाही, पण काल असं वेगळंच वाटत होतं. कशामुळे तसं वाटत होतं काय माहीत नाही. पूर्ण दिवसभर शांत शांत, दुपारून 5-6 वाजल्यानंतर माझा मूड छान झाला. असं फ्रेश वाटायला लागलं आणि इंटरेस्टसुद्धा यायला लागला प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि ह्याच्यामध्येच मग मी जसा वेळ भेटेल तसा केक करत होते. खरं तर ॲक्च्युली मला पूर्ण दिवस कधीच केकसाठी जात नाही. मी 1-1.5 तासामध्ये केक बनवून सेट करून मी अर्जंट ऑर्डर असेल तर लगेच डन पण करते. पण काल पहिल्यांदाच असं झालं की कोणती क्रिएटिव्हिटी करावीशी नाही वाटली केकवरती, पण तरी देखील बनवला. छान वाटलं. मेन म्हणजे तो केक आवडला सर्वांना. त्यानंतर मग विराजच्या बड्डेसाठी स्पेशल आई बनवत होत्या मिसळीचा कट, आणि त्यासाठी त्यांनी छान असं मस्त वाटण तयार केलं होतं आणि छान मसाले घेऊन ते तेलामध्ये परतून मग छान मिसळीचा कट त्यांनी तयार केला. तर आईने बनवलेली मिसळ ही खरं तर नेहमीच बेस्ट असते. छान झणझणीत त्यांनी मिसळ बनवून घेतली. खरं तर मटकी देखील नव्हती, त्या पिंपरीला जाणार होत्या. अचानक हा मिसळचाही प्लॅन आमचा झाला. खरं तर मिसळ बनवणार नव्हते, कारण आम्हा दोघींचे उपवास. मग हे दोघं तिघंच होते, तर ह्यांचा प्लॅन होता की बाहेर जाऊयात जेवायला. पण तो देखील प्लॅन काही कारणास्तव चेंज झाला. मग घरीच मिसळ बनवली. त्यामुळे मटकी नव्हती. मग आई म्हटल्या मी पिंपरीला जाते तर मटकी घेऊन येते. मग त्या पिंपरीला जाणार होत्या. कशासाठी ते देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पहा. मी नेक्स्ट व्हिडिओ अजून एक बनवणार आहे, तो देखील अपलोड करेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की आम्ही विराजचा बड्डे कुठे सेलिब्रेट केला आणि आई पिंपरीला गेल्या तर त्या काय काय घेऊन आल्या. मग विराजच्या नंतर मग केक थोडासा डेकोरेशन राहिलं होतं, जसं की त्याचं नाव आणि बड्डे टॅग वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी मी केकवर सेट केल्या आणि केक रेडी केला. तर विराजच्या बड्डेची स्पेशल मिसळ आणि हा केक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर केकची मला काहीच आयडिया नव्हती केक कसा बनवायचा, पण त्यानंतर केक छान तयार झाला
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. चलो बाय.